नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग कॅप राऊंड 3 ची अलॉटमेंट लागलेली आहे आणि आता सर्वच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे। जास्त करून विद्यार्थ्यांना एकही कॉलेज जी आहे ती कॅप राऊंड 3 पर्यंत लागलेली नाही। तर आता त्या विद्यार्थ्यांना प्रश्न असा पडलेला आहे की त्यांनी आता काय करावे। तर बघा मित्रांनो, मी मागच्या प्रीवियस व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहे की त्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूशनल राऊंड असतो किंवा आपण त्याला स्पॉट राऊंड म्हणतो किंवा आपण नॉन कॅप थ्रू ॲडमिशन म्हणतो। आता नॉन कॅप, स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूशनल राऊंड हे नेमकं काय असतं, ते कधीपर्यंत सुरू होणार, फीस किती राहते, सीट्स असतात का, याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सोबतच मित्रांनो, त्याची प्रोसेस कशी असणार आहे, ॲडमिशन कशा प्रकारे घेऊ शकतो, या सर्व गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर्वात अगोदर आपण बघूयात की स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूशनल राऊंड काय असतो। तर बघा मित्रांनो, हा एक राऊंड असतो ज्या विद्यार्थ्याला तिघही कॅप राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं नसेल तर त्या विद्यार्थ्यांना जे आहे कॅप राऊंड नॉन कॅपमधून ॲडमिशन जे आहे ते घ्यावं लागतं। आता मित्रांनो, नॉन कॅप राऊंड कसा असतो तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार ओपन कॅटेगरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना कन्वर्ट केलं जातं आणि त्यानंतर तुमच्या मेरिटनुसार तुमचा नंबर जो आहे तो कॉलेजेसमध्ये लागत असतो आणि त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण फीस जी आहे ती फीस पेड करावी लागते। गव्हर्नमेंट थ्रू तुम्हाला एकही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही। तर अशा प्रकारे तुमचा स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंड असतो। आता मित्रांनो, हा स्पॉट राऊंड तुमच्या कधी सुरू होणार, तर बघा मित्रांनो, आता तुमची अलॉटमेंट लागलेली आहे थर्ड कॅप राऊंडची आणि तुमची ॲडमिशनची जी डेट आहे ती 10 तारखेपर्यंत आहे। 10 तारखेनंतर मित्रांनो तुमचे ॲडमिशन जे आहेत, भरपूर सारे विद्यार्थ्यांचे ॲडमिशन डॉक्युमेंट्स नसल्यामुळे कॅन्सल होतील। बघा मित्रांनो, या ठिकाणी आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नॉन कॅपच्या सीट्स ज्या आहेत त्या फार कमी असतात आणि तर बघा मित्रांनो, यानुसार तुमचे जे नॉन कॅपचे ॲडमिशन आहेत ते तुमचे लगेचच म्हणजे 10 किंवा 11 तारखेनंतर लगेच तुमचे ते ॲडमिशन स्टार्ट होतील। त्यामध्ये मित्रांनो आता प्रोसेस कशा प्रकारे असते, ॲप्लाय कशा प्रकारे करायचे हे आपण बघणार आहोत। बट त्यापूर्वी मित्रांनो, आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला नॉन कॅपमध्ये ॲडमिशन घ्यायचे असेल तर नॉन कॅपसाठी इलिजिबल कोण कोण आहे, तर बघा मित्रांनो, यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे ते विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी तिघही कॅप राऊंडला रजिस्ट्रेशन केलेले नाही आणि फॉर्म भरलेला नसेल तरीसुद्धा ते विद्यार्थीसुद्धा या नॉन कॅप प्रोसेससाठी इलिजिबल असतात। सोबतच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांच्या तिघं कॅप राऊंडला नंबर लागलेला आहे बट त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज हवं नसेल आणि एखाद्या कॉलेजला स्पॉट राऊंड थ्रू त्या विद्यार्थ्याला जायचे असेल पूर्ण फीस भरून, तर तो विद्यार्थी देखील या कॅप राऊंडसाठी इलिजिबल असतो, नॉन कॅप राऊंडसाठी। मित्रांनो, आता या ठिकाणी तुमचे तिघही कॅप राऊंडमध्ये जे सीट्स भरले गेलेले नाहीत तर त्या सीट्सच्या वॅकन्सी या ठिकाणी पब्लिश होत असतात आणि या सर्व वॅकन्सी तुमच्या ओपनमधून देत असतात। कुठलाही कास्टचा विद्यार्थी असू द्या, त्यांना जे आहे ओपनप्रमाणे त्यांच्या मेरिट लागत असते आणि त्यानंतर त्यांना फीस जी आहे ती फीससुद्धा संपूर्ण फीस पेड करावी लागते। त्यामध्ये त्यांना एकही प्रकारची स्कॉलरशिप भेटत नाही। आता मित्रांनो, आपण पाहिलं की सीट्स असतात का, त्यानंतर तुमची फीस किती राहील, तर बघा मित्रांनो, ओपन कॅटेगरीची सर्व फीस तुम्हाला पेड करावी लागते। आता काही कॉलेजेसमध्ये वेगवेगळा रूल असू शकतो, तर तो रूल तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन इन्क्वायरी करू शकतात। आता मित्रांनो, यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे सीट्स कधी ओपन होतात आणि कसं काय तुम्हाला माहिती पडेल की या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत। तर बघा मित्रांनो, कॉलेजमधून जे आहे एकतर ते न्यूजपेपरला ॲड देत असतात। आता कुठल्या न्यूजपेपरला देतात ते तर आपण सांगू शकत नाही, बट तुम्ही जर का तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या जवळील एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही त्या कॉलेजला इन्क्वायरी करू शकतात की त्यांच्याकडे सीट्स वगैरे वॅकंट आहेत का नॉन कॅपसाठी।
आणि मग त्यानंतर तुम्ही इन्क्वायरी करू शकता। सोबतच तुम्हाला जर का कॉलेजचा नंबर कॉन्टॅक्ट वगैरे भेटत असेल किंवा वेबसाईटवर तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवर जायचे आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्पॉट राऊंडविषयी इन्क्वायरी करू शकतात। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे आहेत वॅकन्सी सीट्स वगैरे दिसल्या तर त्यामध्ये तुम्ही कॉलेजला जाऊन ॲप्लिकेशन करायचे आहे आणि ॲप्लिकेशननुसार तुमचे डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कॉलेजला एक नॉन कॅपचा रिझल्ट लागत असतो आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज आहेत अकॉर्डिंग टू पर्सेंटेज विद्यार्थ्यांचा नंबर लागत असतो। तर अशा प्रकारे जे आहे ती नॉन कॅपची प्रोसेस होत असते। आता मित्रांनो, नॉन कॅपची प्रोसेस सर्वकडे सारखी असेल असं नाही आहे, कॉलेजवर डिपेंड असतं। आता एखादी प्रायव्हेट कॉलेज असेल तर ते सीट्स कसे भरतील याच्यावर आपण काही बोलू शकत नाही। तर त्यामुळे तुम्ही कॉलेजवर जाऊन इन्क्वायरी केली तर तुम्हाला जास्त बेटर जे आहे ते राहणार आहे। मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळाली असेल। नॉन कॅप काय असतो, त्यानंतर त्याची प्रोसेस कशा प्रकारे असते, त्यानंतर फीज किती राहते, सीट्स कसे ओपन होतात, जास्त सीट्स असतात का, आणि त्याची संपूर्ण प्रोसेस ॲप्लाय कशा प्रकारे करायचे, हे सर्व तुम्हाला समजलेलं असेल। तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात। मित्रांनो, अशाच प्रकारचा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग रिलेटेड अपडेट आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतात। तर व्हिडिओला पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच।